हॅलो एव्हरीबडी, चला आज आपण करूया ईस्ट इंडियन स्टाईल चिकन मोईल. त्याच्यासाठी एक अख्खी कोंबडी घेतली ती 1.5 किलोची वरती होती. त्याची मीडियम साईज पीसेस करून हळदी, मीठ आणि काळं मिरी लावून त्याला मॅरिनेट केलं. 4 कांदे, 3 टमाटे मीडियम साईजची घेतली ती, हाफ सर्कलमध्ये कापून. एक मोठा तुकडा आल्याचा, 30 पाकले लसणाच्या आणि 8 मिरच्या या सगळ्या लांब कापून घेतले. तर बॉटल मसाला लागेल आपल्याला 4 टेबलस्पून आणि 10 खजूर याला वाटून घ्यायचं. इनागरी लागेल अकॉर्डिंग टू युअर टेस्ट. थोडेसे तेलावरती आलं फ्राय करून घेतलं. त्याच्या मग लसूण आणि मिरच्या या सगळं फ्राय करून साईडला काढायचं. सेम तेलामध्ये कांदा घालायचा. कांदा फ्राय झाला का त्याच्या संगती टमाटो घालायचं. आणि तुम्ही चिकनची संगती पटेटो पण मॅरिनेट करू शकता या तर वायलं पण मॅरिनेट करू शकता. सेम हळदी, मीठ आणि काळं मिरी लावून. चिकन फ्राय व्हायचे पहिला तुम्ही बटाटा फ्राय करून साईडला काढून ठेवू शकता या तर मग वायलं फ्राय करू शकता. बटाटा 1/2 इंच सर्कलमध्ये कापून घ्यायचं. कांदा टमाटो फ्राय झालं का त्याला साईडला करायचं आणि मध्ये बॉटल मसाला घालायचा. बॉटल मसाला त्याच्या संगती मिक्स करायचं आणि मग घालायचं त्याच्यामध्ये ते 90% कुक केलेलं फ्राईड चिकन. आणि जो चिकन फ्राय करतो त्याला थोडा पाणी सुटते, तो टाकायचा नाही, तो ग्रेव्हीमध्ये आपण यूज करू शकतो. आणि मग सगळं मिक्स करायचं. त्यामध्ये आलं लसूण फ्राय केलेलं आहे ते घालायचं. खजूर वाटलेला घालायचा. वॉर्म वॉटर घालूनची ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी लेवल करायची जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे. आणि इनागरी घालायची त्यामध्ये. आणि वरशी बटाटा आणि टमाटे घालूनची हे तुम्ही गार्निश करू शकता. खूप यमी लागते. धानाचे संगती, रोटीचे संगती, इवन पावाचे संगती. प्लीज